बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन या सगळ्यांनी एक सातत्यानं 7 वर्ष जो लढा दिला, आज आपण सगळेजण जाणता की बैलगाडा शर्यत आज माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं ही सुरू झालेली आहे। याची वारंवार संसदेतली जी मांडणी ही सुद्धा आपण सगळ्यांनी समोर ठेवलेली आहे। त्याचबरोबरीनं कोरोनाच्या काळामध्ये 5 लाख नागरिकांचं लसीकरण करणारा शिरूर लोकसभा मतदारसंघ हा देशातला पहिला मतदारसंघ आहे। सिरम इन्स्टिट्यूटच्या CSRच्या माध्यमातून आपण ही गोष्ट करू शकलो, त्याबद्दल सिरम इन्स्टिट्यूटचे मी मनापासून आभार मानेन। आणि त्याचबरोबरीनं कोरोना काळामध्ये फॅबीफ्लू नावाची एक गोळी होती, ही फॅबीफ्लू नावाच्या गोळीची किंमत सुरुवातीला 105 रुपये होती, ती तब्बल 65 रुपयावर आणणारा जो खासदार आहे तो सुद्धा शिरूर लोकसभा मतदारसंघाचाच खासदार आहे। आणि या पद्धतीने कामं करत असताना इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प असेल किंवा राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखे प्रकल्प असेल, हे प्रकल्प आपण सातत्यानं याचा पाठपुरावा करतो आहोत। आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचं मी मनापासून आभार मानेन की आपण ही संधी दिली, आणि ही संधी दिल्यामुळे देशाच्या संसदेमध्ये काम करत असताना पहिल्याच टर्ममध्ये तब्बल 3 वेळा संसदरत्न पुरस्कार जो मिळाला तो शिरूर लोकसभा मतदारसंघाचा, त्यातल्या प्रत्येक मायबाप मतदाराचा हा पुरस्कार आहे। त्याचबरोबरीनं देशातल्या पहिल्या टर्ममध्ये निवडून आलेल्या खासदारांची जेव्हा क्रमवारी लावण्यात आली तेव्हा संपूर्ण देशात 3रा क्रमांक हा आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाला मिळाला आहे। आणि याच पद्धतीनं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद हे कायम पाठीशी राहोत। महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राचा अभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही, हा आपला इतिहास आहे। आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर वाटचाल करत असताना हा महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राच्या हिताचा आवाज हा शिरूर लोकसभेच्या माध्यमातून कायम गरजत राहील, ही मी सगळ्यांना ग्वाही देऊ इच्छितो। धन्यवाद। लोकसभेची आचारसंहिता लवकरच लागेल, मतदारसंघामधले नेमकी केलेली विकास कामं आणि कोणते प्रश्न घेऊन तुम्ही येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार? गेल्या 5 वर्षामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जी कामं झाली ही सगळी आपल्या समोर मी मांडलेली आहेत। नॅशनल हायवेची असतील, इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प असेल, त्यानंतर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल, हे 2 प्रकल्प अजून होणं बाकी आहे। त्यामुळे हे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी प्रयत्न असतील। त्याचबरोबरीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा जो विकास आराखडा, ज्याचं गेल्या आठवड्यात भूमिपूजन झालं, तो सुद्धा विकास आराखडा योग्य पद्धतीनं व्हावा यासाठी हा कटाक्ष असेल। परंतु इंद्रायणी मेडिसिटी हा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, जो देशात कुठेही नाही आणि देशातल्याच नाही तर म्हणजे केवळ राज्यातल्या नाही तर देशातल्या आरोग्य व्यवस्थेला एक पथदर्शक असा हा प्रोजेक्ट आहे। 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स एका कॅम्पसमध्ये, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत अफोर्डेबल मेडिकल केअर अशा पद्धतीचा हा एक प्रोजेक्ट आहे। आणि हा इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न असेल। त्याच पद्धतीनं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही अंतिम कॅबिनेट अप्रुव्हलच्या स्टेजवर आहे, त्याचाही पाठपुरावा या पुढच्या काळात केला जाईल। लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अनेक विकास कामांची उद्घाटनं सुरू आहेत। काल पण सुप्रियाताईंचं पत्रिकेत नाव नव्हतं आणि एक 15 दिवसापूर्वी कार्यक्रम झाला त्यामध्ये तुमचं नाव नव्हतं, मग तुम्हाला काय जाणवतं? मला असं वाटतं हे ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे हे सर्वसामान्य मायबाप जनता बघते, आणि मला असं वाटतं की कोनशिलेवरची नावं हटवून काही होत नाही, लोकांच्या काळजावर कोरलेली नावं ही जास्त महत्वाची आहे। मतदारसंघामध्ये माहितीचं काय आव्हान वाटतंय का? कारण मुख्यमंत्र्यांनी थेट तुम्हाला याआधीच आव्हान दिलेलं होतं की यानंतर अमोल कोल्हे खासदार होणार नाही, त्यांचा उमेदवार कोण असणार यावर ते अजूनही शिक्कामोर्तब होत नाही। तुमच्या आधीचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव हे अजित पवारांकडे जातील अशी सुद्धा एक चर्चा आहे, काय आव्हान वाटतं तुम्हाला? खरं तर मला परवा एका पत्रकारानं गमतीत म्हणालं की परिस्थिती अशी आहे की काही पक्षांकडे उमेदवार नाही आणि काही उमेदवारांकडे पक्ष नाही, अशी शिरूर लोकसभेची परिस्थिती आहे। परंतु महत्वाची गोष्ट लोकशाही आहे, त्यामुळे समोर कोणी ना कोणी उमेदवार असणार हे अगदी नक्कीच आहे। आणि कोणतीही निवडणूक ही सहज सोपी नसते, ही प्रत्येक निवडणूक महत्वाची असते। आणि ही निवडणूक केवळ अमोल कोल्हेची निवडणूक नाही, ही महाराष्ट्राच्या हिताची, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, देशाच्या भविष्याची निवडणूक आहे। आणि हे होत असताना खरं तर आज महायुतीतले जे घटक पक्ष आहेत या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये, आमदारांमध्ये एक प्रचंड असुरक्षिततेची भावना आहे, एक अस्वस्थतेची भावना आहे। लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिंदे गटाची शिवसेना असेल, यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली जाते हे महाराष्ट्र तर बघतोच आहे, पण त्याचबरोबरीनं त्यांच्या पक्षातला प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता बघतोय, प्रत्येक त्यांच्या पक्षातला
आमदार नेता ही गोष्ट पाहतोय आणि त्यामुळे अशा पद्धतीची जी वागणूक मिळते अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या जागा सोडल्या जातील हे आपल्याच माध्यमातून समोर येतंय. त्यामुळे ही अस्वस्थता आणि ही असुरक्षितता त्या सर्व गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात ही 100% आहे दिसते. काही धमक्या वगैरे येतात का तुम्हाला या सगळ्या गोष्टी समोर? कारण तुमचे शो सुरू आहेत अनेक मतदारसंघात. धमक्या कसल्या? म्हणजे दबाव जर दबाव घ्यायचा असेल तर छत्रपतींचा